लेट व्हायची तर झालीच. मॅडम सोडायचं मॅडम सोडायचं. यो तर आम्ही परत नाही फिरायला नाही चालू. फिरायला आता नाही फिरायला. सारखं काय पेंड आहे. आम्ही कामासाठी चालू. कामासाठी बिझनेस ट्रिपला चाललेलो आहे. सारखंच करायचं म्हटल्यावर कमवायचं काय. वी आर ऑन पंढरपूर बस स्टँड. दोंडवरून परत ट्रेन आहे. कोलकाता हावडा ब्रिज. कलकत्ता आवडत ट्रेन चालणार मस्त आहे. बघू आता दोंडला गेल्यानंतर पुढचं बघू नियोजन कसं आहे. झालं गाडी तर आली आता रेल्वे आली आहे. आता रेल्वेमध्ये आता बसलो. आता जेवण करणार आहे तर मस्त. म्हणजे आता 2 दिवस तर काय आता खाली उतरायचं नाही गाडीतनं. 2 दिवसाचा प्रवास आहे. तिथे गेल्यावर मग काय असेल आता 2 दिवस येतच. मस्तपैकी आमचा प्रवास झाला आहे. आता आम्ही बसलो टायर ए सी नो टेन्शन. मस्तपैकी आता जेवण करणार आहे. हो भुका लागली तर आता जेवण. 2 दिवसाचा प्रवास आहे. मस्तपैकी आराम. ह्यावेळेस ट्रेननं हां असं. पण मी ट्रेननं पहिल्यांदा चाललो कोलकात्याला. पहिल्यांदा तुम्हाला अनुभव आहे ट्रेनचा? हो मी जातोच. कारण का मी 2 दिवस लागते ते मला माहीत आहे. मागच्या वेळेस माझं वेगळं होतं नियोजन. तू मागच्या वेळेस विमानानं झालं आणि विमानानंच गेलं माघारी. मी पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास करायला लागलो. 2 दिवसाचा प्रवास मी कधी ट्रेन केला. तामिळनाडूचा मी किती केला 1.5 दिवस पण नव्हता. पण ही माझा मोठा प्रवास झाला होता. मला करमत नाही. काय करा असतं इथं व्यवस्थित आहे. घरच्यागत वाटतं. रेल्वेमध्ये सुद्धा वातावरण चांगलं असतं. 2 टिअरचं तिकीट काढल्यामुळे टेन्शन नाही. सगळं सोय आहेत, सीस आहेत. घरच्या बेड सगळं हातरून पांघरून हे सगळं ओकेमध्ये असतं. त्यामुळे काही अडचण वाटत नाही. निवांत वाटतं. करू आता मस्तपैकी जेवण करू. जेवण असंच गप्पा मारत जाऊ आता आपण. इथं काय आमची बिझनेस ट्रिप आहे. आमचं काय नाही बाकी असंच मज्जा म्हणून ब्लॉग म्हणून. चला जेवण काढा सामान काढा. घ्या. मग नाना काय चाललंय? काय नाही झोप झाल्या. नाश्ता घेऊन पण झोपूया आता. बघा वगैरे काय गाव कसं आहे कुठलं आहे. कुठलं तर असू दे अजून तुमचं डेस्टिनेशन. अजून एक दिवस काय ना झोप झाली ना तुमची? माझी झोप झाली. माझ्या सगळी दुसऱ्यांची 5-6 जाई झाली नाही. कारण का मी लय घोरत होतो म्हणून सांगितलं सगळे. रात्रभर झोपलं का? माझी काही झोप झाली नाही. कारण माझं हेडेक डोकली दुखत होतं मला. नाना असलं घोरत होतं. दुपारी आता 3 वाजून गेले मस्तपैकी. 3 वाजून सगळा टाईम झाला. नानांचा चहा झाला आहे. चहा झाला आहे मस्तपैकी. आता अजून एक रात्र काढायची. पण 1 दिवस झाला आहे. करमत नाही. रेंज नाही. ज्यांना माहीत आहे ट्रेनमध्ये प्रवास करते त्यांना माहीत आहे. अप डाऊन रेंज येते. दुपारी बसते. उद्या दुपारी पोचते. तोपर्यंत असंच बसायचं. नुसतं खायचं झोपायचं. मोबाईल बघत बसायचं. मोबाईल रेंज पण नाही. माझ्या डोक्यात होतं 3-4 पिक्चर लावलं. मूवी 3-4 डाउनलोड करायचं. पण लक्षात नाही गेलं. आता काही रेंज नाही काय नाही. त्याचा फायदा आहे बोलणं बिलणं. एवढंच बोलणं बिलणं होतं आहे माणसांबरोबर. मोबाईल घेऊन बसल्यावर माणसं दिसते. बरं वाटतं तेवढंच. काम नाही काय नाही. खायचं झोपायचं एवढं समाधान नाही तर काय ना काय काम असतंच. त्यामुळे आनंद नानांचं शेड्यूल रोज 8ला दुकानात जायचं. मी काय 11 वाजेशिवाय येत नाही. नाना तर असली झोप झाली नानांची. झोप झाली आता. रात्री झालाय. रात्री माझं डोकं दुखत होतं. नाना घोरते ते माझं डोकं दुखतं. आणि माणसाला कुठं तो माणूस चिंदमध्ये बरोबर झोपला. माहीत आहे वाघ आहे तुम्ही पण इतकं डार्क येते. लय घोरत होतं. मी व्हिडिओ टाकतो. व्हिडिओ बघा नीट बघा व्हिडिओ. कसं कर नाही करत. प्रूफ आहे आपल्याकडे व्हिडिओ टाकलाय. प्रूफ आहे नाना. हे कसं आहे मला कसं आहे नियोजन इथलं पडदं पॅक कोण नाही. मस्त
झालेली आहे ना डायरेक्ट आता अंधार पडलेला आहे. आणि राहायची की आता सारखं ते अंधार पडणार आहे ना उजडणार आहे उतरायला अजून लेट आहे मॅच उतराय टाइम आहे, पण मी यशस्वीरित्या 24 तास नाना पूर्ण केलीत ना. तुमच्या आशीर्वादाने मी 24 तास पूर्ण केले. पहिल्यांदा 24 तास बसले. 17-18 तास आम्हाला सवय झाली. तुम्ही हे झालाय आता काय म्हणतात त्याला मुरला आहे तुम्ही. झोपायचंच अजून आता जेवायचं का अजून किती वेळा जेवलाय सकाळी? बंदच नाही खायचं आणि झोपायचं दुसरं काम आणि डरकाय मारायचं डरकाय नुसते डरकाय भुका लागली त्या खूप. सरी 4-5 जणांना जेवली ती. घरच्याने दिलेच काय 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 दिवसभर खायला नाही येताना ह्याला काय तर अजून खायला घेतलं वाळलं पडलं. गच्च भरलं होती पिशवी आता राहिले थोडं ह्याच्यातलं. नाना काय आता थांबत नाहीत. नानाची मशीन परत चालू केली. आता ही मशीन पोट भरल्याशिवाय तर काय थांबणार नाही. नाना आता ताव मारणार आहेत भरपूर. मी थोडं लाईटली काय तर खाईन नाना आता मी. आणि भेटते सगळे भेटते तुला काय मांसाहार शाकाहार सगळ्या श्रावण आहे त्यामुळे तुला काय नाही. पण मी नाना बंद केले तू राईट मी बंद केले. मी शाकाहारी माणूस आहे. व्हेज खायची मस्त आणि आता नानाला खाऊ द्या उगं नाना. आता अर्धा तासात आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. तिथून पासून तर आता 2 दिवस फुल बिझी डायरेक्ट आता रविवारी आणि दुपारी निघणार आम्ही माघारी बॅक टू. आम्ही किती बुधवारी प्रवास चालू झाला. बुधवार गुरुवार शुक्रवार पण 11-12 वाजले आता इथे पोहोचायला. 2 दिवस काम आमचं शुक्रवार शनिवार आणि आता शनिवारी रविवारी माघारी जाणार. काम वगैरे करून सगळं तर आता आम्ही आलोय आता हावडा ब्रिजवर. ते झाले स्टेशनला उतरलोय आता. तर आता नाश्ता करूया लेकीच चला भेटू आता माघारी जातो डायरेक्ट आता. तर सगळी कामं वगैरे आमची झाली आहेत. नाना पेंगत आहेत ना का पेंगत आहेत काय मला बोलायला का काय कंटाळा आलाय काय केलं खाताय 2-4 दिवस झाले कामच चालू आहे. काय झोप आहे का काय 2-4 दिवस आमचं पूर्ण केस निघलाय त्यामुळं लय अवघड आहे. आता सगळं झाले एअरपोर्टला चाललोय. त्यात नशीब जरा थोडंसं बॅटरी सोबत आहे. 3ला फ्लाईट आहे आणि आता वाजले 1:30 जायला लागतो 1 तास. अजून 1.5 तास लागणार आहे जायला. निम्मी वाटत तर आली किती आले थोडं आले त्यामुळे आता जायला लागणार आहे. टायमिंगवर पुस्तक माहीत नाही नाहीतर लाईटचं थोडंसं काय असेल त्यामुळं लेट झाला. गाडी लेट आली सगळं विशेष लोक माझी फ्लाईट आता कशी इथून हैदराबादमध्ये स्टॉप. तिथं 2 तासाचा स्टॉप आहे. तिथून परत पुण्याला उठणार. ते मी सध्या 2 वेळा विमानात बसणार. आधी इथून कोलकात्यातनं परत हैदराबाद. नाहीला पाहिजे फ्लाईट नाही आले तर बरं नाही तर अवघड लेट होईल तर झालीच. मॅडम सोडायचं ते मॅडम सोडायचं मॅडम घ्यायला होतं गावली गाडी गावली. मॅडमला सोडलं त्यामुळे झालं. दुसरी पकडायची अजून फ्लाईट चला दुसरी फ्लाईट पकडायची आहे चला. तर आता हैदराबादमध्ये आलो आहे. धावपले झाली काय फ्लाईट लेट झालं काम शेवटी 15 मिनटावर भेटली फ्लाईट त्यामुळं झालं सक्सेसफुली मिळाली. त्या इंडिगोच्या त्या एअरहोस्टेसने मदत केलेली ना बघा तिच्यामुळं झालं नाही. आलं नाही तर आलं नसतो. सिक्युरिटी चेकिंग त्यानं सगळ्यांना थांबवलं ना आम्हाला आधी घालवलं त्यामुळं झालं. इथनं पुढं तर तसं नाही बरं तर चालू ही बैल टाकला व्हिडिओ शूट केला टाकला
प्रिपरेशन घ्यायला त्यामुळे झालं नाही आवड आता हैदराबादमध्ये 2 तासानंतर 2 फ्लाईट आहे पुण्यासाठी ही कनेक्टिंग फ्लाईट असते कारण आमचं कसं झालं टायमिंग मॅनेजमेंटला ज्या टायमिंगवर आम्हाला पुण्याला जायचं त्या टायमिंगमध्ये कलकत्त्यातून कुठलीच फ्लाईट नाही त्यामुळे ही नियोजन ही जी प्लॅन आहे ना शेड्यूल ही करेक्ट होती त्यामुळे ही करायला लागली ती कसे त्यांना फ्लाईट हैदराबाद सोडतील बाकीचे पुण्याची पॅसेंजर उचलून तीच फ्लाईट परत पुण्याला जाते असं आहे त्यामुळे तिथं थांबायला लागतं शेड्यूल काय ना 10ला जातो पुण्याला ना 10 मिनिट कमी असताना जातो ट्रॅव्हल्समध्ये परत झोपून जाणार उद्याची काम कराय आपल्याला झोप वगैरे कंटिन्यू मिळत आहे परत उद्या हॅट्रेक करायची उद्या करायचं हॅट्रेक उद्या होणार आहे 3 जागी मला उद्या जायचं आहे सकाळी 6ची ड्युटी माझी संध्याकाळी कितीला 7 8 पण वाजणार मला उद्या वर्षातून असतंय जरा 2-3 वेळाचं बिझनेस आहे त्यामुळे चालायचं झालं मस्तपैकी घरी जायचं झाला आपला कलकत्ता मारला बिझनेस म्हणल्यावर जरा हे करायला लागतात काय म्हणते त्याला ॲडजस्टमेंट हे करायला लागतं तुम्ही म्हणणारला कशाला बोलतो रिस्क आहे तेवढ्या अनोळखी जागी जायचं म्हणजे काय आता बोलू दे अवघडा कलकत्ता म्हणजे लय घाण आहे सगळं पण जायला लागते बिझनेस आहे काम करताना तुला कसं हाय मी मग विषय म्हणलं कळतो ना नाही तर म्हणून कसं आहे होतं आहे आणि एक माणसाचं काम आहे जवळजवळ आहे ते आम्ही दोघं तुमच्या नंतर माझं काही नाही नाही बोलू तुम्ही जेव्हा प्रवास होणार नाही प्रवास होणार नाही गेलो प्रवास होणार नाही तुम्ही जात नाही लेझर घालले या गोष्टी तंबाखू खाणार कुणाला काय प्रश्न पडलाय तर तुम्हाला काय तर घरी आलो सकाळी घरी किती वाजता नेला होता तुम्ही 4 वाजता निळोबा आमचं घेऊन आलं मला 4ला आलो 4:30 पर्यंत घरी पोचलो तिथून थोडं सगळं फ्रेश वगैरे होऊन हे दोघं काय 4ला झाली माणूस 5ला आला लेट झाला तुम्ही 5ला आला आणि तिथनं आम्ही कामं जरा आवरून आता चाललो आहे पुढचं नियोजन आता माझं काम चालू आहे सगळं झालं नियोजन ट्रिप चांगली झाली एअरपोर्टवर थोडं कोलकात्याच्या जरा आपलं झाली लेट झालं परत त्या एअर होस्टेस काम झालं नाही तर ती जर हुकली असती फ्लाईट 2200 किलोमीटर आहे लय अवघड झालं असतं पण प्लॅन बी होता माझ्याकडे मी लगेच कनेक्टिंग फ्लाईट हैदराबादची गावल असं कारण हैदराबादला 2 तास होता ना स्टे त्यामुळं जर नियोजन करून मला हैदराबादची जर गावली असते 1 तासानं येते तर मी ती बुक केली असते त्या झालं प्लॅन बी होता पण चांगलं झालं आहे ते रेग्युलर शेड्यूल झालं मी 2 महिन्यापूर्वी जी शेड्यूल प्लॅन केलं तर कुठल्या दिवशी पर्टिक्युलर ह्या दिवशी इथं जायचं हे 5 दिवसाचं नियोजन 2 महिन्यापूर्वी केलं तर ते करेक्ट माझ्या हिशोबानुसार झालं त्यामुळं भारी वाटतंय नियोजन सगळं माझं झालं सक्सेसफुली ही माणसं पण आली टायमिंगवर आता दिवस आमचा आता हे जाणार आहे घरी जायला किती वाजता सांगोला गेल्यावर 8 वाजता सांगोला इंदापूर अकलूज इंदापूर सांगोला करून 8 वाजता संध्याकाळी गेलं असं या कामाच करू तर बघा ट्रिप आमची झाली असं असते माझ्या मागं काही ना काही तर चालू असते असं सारखं आता एका महिन्यानं अजून आहे मी तामिळनाडूची ट्रिप चालू होईल माझी मध्ये मुंबई या 15 दिवसात परत गुजरातला जायचं पण आहे परत फॅमिली ट्रिप आहे एक दिवाळी झाली फॅमिली ट्रिप आहे एक कुठं आहे नाही गुजरातला नाही बिझनेस ट्रिप आहे फॅमिली ट्रिप आहे बघू जाणार आहे फॅमिली ट्रिप आहे सांगतो काढणार आहे ब्लॉग काढणार आहे तर बघ पुढचं नियोजन चला थँक्स फॉर वॉचिंग काय असतं दिसलं का असले काय असतात मग दिसले तुम्ही पण हसा आणि तुम्ही पण हसत राहा खुश राहा एन्जॉय करा लाईफ काय आहे लाईफमध्ये वय पण काय नाही काय आहे का काय काय नाही ऐकून घ्या अनुभवी माणूस आहे त्यामुळं हसत खेळत राहा एन्जॉय करा चला टाटा थोड्या माणसाला वागायला